मुंबईच्या पार्कसाईड पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत 2 सराईत आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे। पार्कसाईड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी 100हून अधिक सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। त्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 40 वर्षीय रानू अहमद अन्सारी, 33 वर्षीय प्रशांत अशोक कुमार ठाकूर यांचा समावेश आहे। चौकशी दरम्यान या दोघांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 2 धारदार चाकू, कटावणी, स्क्रूड्रायव्हर, LED बॅटरी, मास्क आणि घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले। तपासादरम्यान आरोपींकडून एक गावठी कट्टा आणि 4 जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आले आहेत। या प्रकरणी शस्त्र अधिनियमाअंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या कसून चौकशीत या दोन्ही आरोपींकडून पार्कसाईड पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेत। आरोपींकडून चोरीतील 2.5 लाख रुपयांचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त मनोज शर्मा, अपर पोलीस आयुक्त अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्राची करणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर, पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन झाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर हुजरे तसेच त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती दिली आहे पूर्व परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अभयसिंह देशमुख यांनी। आरोपी देखील अटक करण्यात आलेला आहे। नेमका कुठे हा दरोडा घालण्यात आलेला होता आणि कशा प्रकारे डिटेक्शन पार पडलेलं आहे? दरोडा नव्हता, 4 HBTs म्हणजे हाऊस ब्रेकिंग थेफ्ट घरफोड्या आमच्याकडे दाखल होत्या। 2025 दिवाळीच्या आधीचे 2 गुन्हे आहेत आणि या वर्षीचे 2 गुन्हे आहेत। त्यामध्ये 30 मेला एक गुन्हा घडला होता। त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये API नितीन झाडे तसेच PSI सागर हुजरे आणि त्यांचे पथक अशा सर्व अधिकाऱ्यांनी सिनियर PI घाटेकर यांचे मार्गदर्शन काम करून त्याच्यामध्ये CCTV मध्ये सर्व पुरावा गोळा करून तसेच अन्य तांत्रिक विश्लेषण करून ह्या दोन्ही आरोपींना पकडलेलं आहे। त्यांच्याकडून जवळपास 2.5 लाख चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच अजून एक 5.5 ते 6 लाखांचा मुद्देमाल आपण जो चोरी गेलेला माल होता तो आपण हस्तगत करत आहोत। तो आज उद्या पर्यंत जमा होईल। तसेच त्यांच्याकडे हा तपास करताना चोरी करण्यासाठी किंवा घर फोडण्यासाठी जे कटावणी वापरतात, 2 चाकू, 2 काळे मास्क, हे सगळं त्यांच्याकडून जप्त झालेलं आहे। तसंच एक हत्यार सुद्धा एक जप्त झालेलं आहे। एक रिव्हॉल्वर आहे काडतुसांसहित त्यांच्या घरी सापडलेले आहेत। 2 आरोपी आहेत। दोन्ही आरोपी एक ठाण्याला राहणार आहे, एक मुंबईत दादरमध्ये राहणार आहे। या परिसरात येऊन त्यांनी 4 घरफोड्या केलेल्या होत्या आणि 4ही घरफोड्या आज डिटेक्टेड आहेत। सर, यांची मोल्डस वेगळी कशा पद्धतीची होती? कशा प्रकारे वगैरे आहे? त्यांच्याकडे चाकू वगैरे आहे, धाक वगैरे दाखवायचे? धाक वगैरे नव्हते दाखवत। त्यांच्याकडे चाकू आणि त्यांच्या घरी हस्तगत झालेले आहेत, परंतु ह्या नाईट HBTs आहेत। घरी कोणी नसताना रेकी करून मग कटावणीने कुलूप तोडून जर कोणी गावाला गेलं असेल किंवा घरी कोण नसेल किंवा उन्हाळ्यात लोक बाहेर झोपतात अशा वेळी ते कुलूप तोडून केलेल्या घरफोड्या आहेत। सर, या अगोदर देखील यांच्यावर असे काही गुन्हे दाखल आहेत का? तुमच्याकडे 4 गुन्ह्यांचे उकल झालेले आहे, आणखी कुठे अशा प्रकारचे गुन्हे दाखल? या अगोदरचा त्यांचा अभिलेखावर कुठेही गुन्हे दाखल नाही आहेत, परंतु आम्ही अजून तपास करत आहोत। त्यामध्ये अजून दुसरीकडे कुठे यांनी केलेले अशा सिमिलर मोडसचे गुन्हे दाखल असतील तर त्यामध्ये अजून तपास करून आम्ही पुढची प्रक्रिया करत आहोत। अग्निशस्त्र आपल्याला हस्तगत कुठून झाले तुम्ही माहिती? तपास करताना आपल्याला त्यांनी आपल्याला हे दिलं होतं की असं अग्निशस्त्र त्याच्याकडे आहे आणि त्यांनी एका ठिकाणी ते लपवून ठेवलेलं आहे। मग आपण त्यात भारतीय पुरावा कायदा पंचनामा करून त्याप्रमाणे ते हस्तगत केलेलं आहे। त्याच्यामध्ये तो उत्तर प्रदेश से उसने वेपन लाया था, उसका भी इन्वेस्टिगेशन अभी चालू है। वीडियो जर्नलिस्ट शशांक सह विद्यामृतकार, शहर मुंबई।